तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत किती मते आहेत हे सध्या कोणाला माहित नाही, परंतु काँग्रेसकडे किती मते आहे हे सगळ्यांना माहित आहे। आमच्याकडे नेते कार्यकर्ते सगळे आहेत। अशा परिस्थितीत तुम्ही एकत्र बसून निर्णय घ्या ज्यामध्ये तुमचेही भले होईल आणि आमचेही भले होईल। भाजपला कसं रोखायचं हे ठरवा, एकमेकांना चॅलेंज देऊ नका। सगळे सन्मान आहेत, एक दिलाने सगळ्यांना सांभाळून निर्णय घ्यावेत। सगळ्यांना जागा तुम्ही मागणार मग आम्ही कुठे लढायचं असं सांगत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना थेट सवाल साधलेला आहे। नमस्कार मित्रांनो, मी आहे अनिकेत पवार, तुम्ही बघत आहेत मराठी युवक। तर चला सुरू करूया। संजय निरुपम म्हणाले की महाराष्ट्रात शिवसेना, एनपीसी, काँग्रेस आणि बहुतेक वंचित बहुजन आघाडी यांची एकत्रित आघाडी होईल। या तारखेत प्रत्येक पक्षाला जनतोड करायची मानसिकता दाखवली पाहिजे। जास्तीत जास्त जागा घेऊन कोण लढणार असेल तर त्या दोन पक्षाचे नुकसान आहे। सगळीकडे एकत्र बसून चर्चा करू आणि ज्या जागा निवडून येतील त्या एकमेकांवर वाटप करू। भक्कमपणे निवडणूक उतरून भाजपला मिळणारे यश रोखून आम्ही दिल्लीत जाणार आहेत। लोकसभा मोठे यश मिळवेल आणि कोणाला कुठून लढायचे यावर पक्षाकडून अंतिम निर्णय घेतला जाईल। तर वंचित बहुजन आघाडीबाबत जो काही निर्णय असेल तो वरिष्ठ पातळीवर होईल आणि प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येण्यासाठी इच्छुक असल्याचे दररोज दिसत आहे। त्यामुळे आमचे नेतृत्व त्यावर नक्कीच विचार करेल। 12 जागा तुम्ही घेणार मग आम्ही काय करणार? भाजपला रोखायचे असेल तर प्रत्येक पक्षाला चर्चा करावीच लागेल। संजय राऊत यांनी 23 जागा मागितल्या आहेत। सगळ्या जागा तुम्ही घेणार मग आम्ही कुठे लढणार असं त्यांनी विचारलं। त्यासोबत आगामी निवडणूक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। लोकसभा निवडणुकीचा बिगुल आम्ही आजपासून वाजवणार आहे। कुठल्याही प्रकारे इंडिया आघाडीत नेते आपापसातील मतभेद दूर करून एकजुटीने भाजप विरोधात उभे राहायचे आणि निवडणुकीत भाजपला पडायचे हा संकल्प आम्ही घेतला आहे। बेरोजगारी महागाई करण्यासाठी सर्व समभावांनी लोकांना एकजूट करण्यासाठी काँग्रेस तयार आहे। मुंबई उत्तर पश्चिम जागेबाबत काही जागतोड करणार नाही। त्यामुळे ही जागा काँग्रेसची आहे। त्या ठिकाणी काँग्रेसचे प्राबल्य आहे, त्यामुळे ही जागा काँग्रेस सोडणार नाहीये। मुंबईत 6 जागा आहेत तर राष्ट्रवादी प्राबल्य नाहीये, त्यामुळे 3 जागा शिवसेना तर 3 काँग्रेस असे समीकरण बनवायला हवे। या दोन्ही पक्षाचा फायदा होईल असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला। तर काय म्हणाले होते संजय राऊत? लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात काँग्रेसमधील नेत्यांसोबत होणार नसून ती दिल्लीत होईल। आम्ही 23 जागा लढणार आहोत तर हे आम्ही दिल्लीतील काँग्रेस नेत्यांना स्पष्ट सांगितलं आहे। काँग्रेस हायकमांडसोबत आमचे संबंध अत्यंत मधुर आहे असेही संजय राऊत यांनी म्हटलं होतं। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल मराठी युवक या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।